केंद्र प्रमुख भरती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। आपण मागील व्हिडिओमध्ये आपल्या केंद्र प्रमुख भरती परीक्षेचा जो काही पेपर 2 आहे त्या पेपर 2 मधील माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिक यामधील उपघटक विविध ऑनलाइन पोर्टलचा शिक्षण प्रक्रियेत जो काही वापर केला जातो त्या संदर्भातील माहिती घेतली होती। त्या एकाच घटकावर शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेत 3 प्रश्न विचारण्यात आले होते। त्याच उपघटकातील माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिक यामधील जे काही शासनाचे विविध कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमासंदर्भात माहिती आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहणार आहोत। विस्तार अधिकारी परीक्षेचा जर विचार केला तर या घटकावर आधारित एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता। आपल्या सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा घटक आहे। यावर आधारित प्रश्न निश्चित स्वरूपात विचारला जाणार आहे। माझी सर्व शिक्षक बंधू भगिनींना असं आवाहन आहे की आता आपल्या केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी TET परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनी या ठिकाणी फॉर्म सुद्धा काल सबमिट केलेले असतील। आपण जर पाहिलं तर आपल्या केंद्र प्रमुख भरती परीक्षा पेपर 1 आणि TET यांचा जवळपास 60 ते 70% अभ्यासक्रम सारखा आहे। त्यामुळे TET मुळे आपला जो काही पेपर 1 आहे त्या पेपर 1 चा बऱ्यापैकी अभ्यासक्रम सर्वच आपल्या परीक्षार्थींचा पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे जवळपास 90% पर्यंत जे आपले शिक्षक बंधू भगिनी नियमित अभ्यास करतात त्यांना पेपर 1 ला चांगले मार्क पडणार आहेत। आणि खरा जर आपण विचार जर केला तर जो काही आपला हा पेपर 2 आहे हा पेपर 2 आपलं मेरिट त्याचबरोबर आपली जी काही निवड आहे ती निवड सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आपल्याला पेपर 2 मधील जे काही वेगवेगळे घटक आहेत ते सर्व घटक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। या दृष्टीने आपण माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिक या एका घटकाचे जवळजवळ 6 ते 7 उपघटकात त्याचं विभाजन केलेलं आहे आणि मागच्या घटकात आपण ऑनलाइन पोर्टल पाहिले तर आता आपण शासनाचे जे काही विविध कार्यक्रम आहेत त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी संगणक साक्षरतेसाठी हे जे काही वेगवेगळे कार्यक्रम आहेत हे संगणक साक्षरता त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागातील गरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी तसेच आरोग्य व स्वास्थ्य आर्थिक विकास असे वेगवेगळे जे काही हेतू आहेत हे हेतू साध्य करण्यासाठी हे कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत। संगणक साक्षरता वाढवून खेडेगावामध्ये राहणाऱ्या लोकांना माहिती तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा आणि समाजात जी काही ज्ञानाची दरी आहे ती दरी या ठिकाणी कमी व्हावी म्हणून शासन वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवत असतं। खेडेगावामध्ये ज्या काही अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असतील किंवा अपुऱ्या दळणवळणाच्या सुविधा आहेत किंवा टेलिफोनची व्यवस्था नाही अशा ठिकाणी सुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या हेतूने हे कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत। तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे किंवा उपक्रम आहे तो आहे मीडिया लॅब आशिया। या घटकावर आपल्याला निश्चित स्वरूपाचा प्रश्न विचारला जाणार आहे। आपण जे काही व्हिडिओ आजपर्यंत पोस्ट केले आहेत त्या सर्व व्हिडिओतून आतापर्यंत तुमचे 25 पेक्षा जास्त मार्क निश्चित कव्हर होणार आहेत आणि या ठिकाणी जे व्हिडिओ पोस्ट केले जातात ते निश्चितच त्या आपल्या केंद्र प्रमुख परीक्षेला या घटकावर निश्चित प्रश्न येणार या हेतूनच पोस्ट केलेले आहेत। तर मीडिया लॅब आशिया ज्याला शॉर्ट फॉर्म आहे MLA हा कार्यक्रम 2001 मध्ये याची जी काही कार्यक्रमाची सुरुवात आहे ती 2001 मध्ये MIT इन्स्टिट्यूट अमेरिका आणि आपल्या भारत सरकारचं
जे काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम किंवा कार्यक्रम सुरू करण्यात आला 2001 साली. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती तंत्रज्ञानाचा वापर व प्रसार करणे. आणि मग हे जे काही मीडिया लॅब आशिया आहे हे प्रामुख्यानं 4 जे काही क्षेत्र आहे त्या 4 क्षेत्रावर काम करत असते. आरोग्य, शिक्षण, उपजीविका, त्याचबरोबर दुर्बल घटकांचं सक्षमीकरण या घटकावर आधारित वेगवेगळे उपक्रम राबवून सामान्य लोकांना माहिती तंत्रज्ञानाचा फायदा करून देण्यासाठी मीडिया लॅब आशियाने अनेक लॅब तयार केलेल्या आहेत. मग ह्या ज्या काही लॅब आहेत किंवा प्रयोगशाळा आहेत त्या मुंबई, चेन्नई, कानपूर, दिल्ली आणि खरगपूर या ठिकाणी MLAच्या प्रयोगशाळा आहेत. ही एक कंपनी आधारित संस्था असून ना नफा ना तोटा या संकल्पनेवर ही संस्था कार्य करत असते. आणि मीडिया लॅब आशियाचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण आशिया खंड हे या संस्थेचं कार्यक्षेत्र आहे. 2003 साली MLAच्या सर्व कार्यक्रमांना या ठिकाणी आपल्या केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. याचं मुख्य उद्दिष्ट आपण वर सुद्धा पाहिले माहिती तंत्रज्ञानाचा वापर व प्रसार करणे. मग मीडिया लॅब आशियाचा जो काही दृष्टिकोन आहे शिक्षण, जीवनमान, विकलांग व्यक्ती या सर्वांसाठी मीडिया लॅब आशिया वेगवेगळे उपक्रम राबवत असतं. 2017 मध्ये मीडिया लॅब आशियाचे नामकरण डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन हा प्रश्न विस्ताराधिकारी परीक्षेला आला होता DIC का केव्हा मीडिया लॅब आशियाचे नामकरण DIC असे करण्यात आले तर त्याचं उत्तर होतं 2017. हा प्रश्न विस्ताराधिकारी परीक्षेला येऊन गेलेला आहे. तर मीडिया लॅब आशिया प्रमुख जे 3 क्षेत्र आहेत मोबाईल कम्प्युटिंग, वायरलेस ॲक्सेस, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अशा 3 क्षेत्रावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. मीडिया लॅब आशियाने आजवर जवळपास 75 विकास प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. या संस्थेशी अनेक सार्वजनिक किंवा खाजगी ज्या काही संस्था आहेत त्यांनी भागीदारी केलेली आहे. 58 पेक्षा जास्त या संस्था एकत्रित येऊन हे कार्य करत असतात. PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या स्वरूपाच्या या उपक्रमांचा वाटा असतो. आणि मग मीडिया लॅब आशियाचे जे काही विविध उपक्रम आहेत ते उपक्रम आपल्याला प्रामुख्याने या 4 भागामध्ये विभाजित करता येतील. शिक्षण, आरोग्य, जीवनमान, दिव्यांग किंवा विकलांग या व्यक्तींच्या कल्याणासाठी मीडिया लॅब आशियाने जे काही उपक्रम राबवले आहेत ते उपक्रम आपण आता या ठिकाणी थोडक्यात पाहू. तर पहिला आहे शिक्षण. शिक्षणमध्ये सहायिका हे एक शैक्षणिक अभ्यासक्रमाशी निगडित सॉफ्टवेअर आहे. ते बंगाली व इंग्रजी या 2 भाषांमध्ये उपलब्ध आहे. IIT खरगपूर आणि मीडिया लॅब आशिया यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ ICT बेस्ड रिसोर्स फॉर रुरल स्कूल एज्युकेशन म्हणजे शाळांमध्ये ICT उपकरणांची निर्मिती करण्याच्या हेतून हा कार्यक्रम राबवला जातो IIT हैदराबाद मार्फत. यामध्ये ग्रामीण भागातील जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर मल्टी मॉडेल हे एक गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांची माहिती देणारं एक ऑनलाईन ब्राउझर आहे. आणि हे वेगवेगळ्या भाषांमध्ये विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांची माहिती देत असतं. त्यानंतर कर्नाटकामध्ये सुद्धा सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत खेडेगावातील ज्या 4थी ते 7वी पर्यंतच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित या अभ्यासक्रमांसाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत. त्याचबरोबर लाईफ स्किल ट्रेनिंग फॉर द चिल्ड्रन ऑफ नोमॅटिक ट्राईब्स म्हणजे जे काही भटक्या विमुक्त जमाती आहेत त्या लोकांच्या राहणीमानात किंवा जीवनमानात सुधारणा होण्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याच्या हेतून हा कार्यक्रम राबवला जात आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील अंबरनाथ, मगरसांगवे, उमरगा आणि अनसेर येथे याचे कॅम्प उभारण्यात आलेले आहेत. त्यानंतर
म्हणजे हे असे वेगवेगळे उपक्रम आहेत. आपण सर्वात महत्त्वाचे उपक्रम पाहू. ज्ञानपीडिया हे एक महत्त्वाचं आहे. MLAचा हा ज्ञानपीडिया हा एक उपक्रम आहे. विकिपीडिया जसं आपण पाहतो ते एक ऑनलाईन मुक्त पोर्टल आहे का ज्यामधून आपल्याला वेगवेगळ्या विषयावरची माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे ज्ञानपीडिया हे सुद्धा मीडिया लॅब आशियाने विकिपीडियाप्रमाणे निर्माण केलेलं एक मुक्त पोर्टल आहे. हे एक लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर SMS, स्वॅप, फ्लॅश, जावा यासारख्या ज्या काही संगणकीय भाषा असतील किंवा तंत्र असतील यांचा उपयोग करून गणितासारख्या किचकट प्रश्नांचं उत्तरे मिळवण्यासाठी एक डिझाईन केलेला कोर्स आहे. म्हणजे असे वेगवेगळे जे काही उपक्रम आहेत हे उपक्रम शिक्षणामध्ये मीडिया लॅब आशियाकडून तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला सहायिका आणि ज्ञानपीडिया हे दोन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आरोग्य क्षेत्रात सुद्धा मीडिया लॅब आशिया का ज्या ठिकाणी आरोग्य सेवा भौगोलिक परिस्थितीमुळे पोहोचू शकत नाहीत वेळेमध्ये, त्या ठिकाणी या आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या हेतूनं मीडिया लॅब आशियाने वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपक्रम आहे त्यांचा सेहत साथी. तर सेहत साथी हा एक टेलिमेडिसिन कार्यक्रम आहे. हा चौबेपूर कानपूर या ठिकाणाहून सुरुवात त्याची केली होती आणि ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे या सेहत साथी या कार्यक्रमाचा हेतू आहे. त्यानंतर धन्वंतरी हा एक अत्यंत महत्त्वाचा त्यांचा उपक्रम आहे. टेलिमेडिसिन सेवेचाच यात समावेश केलेला आहे. त्याचबरोबर नॅशनल कॉलेज हॉस्पिटल तिरुअनंतपुरम, मेडिकल कॉलेज हॉस्पिटल कोझिकोडे यासारख्या जे काही हॉस्पिटल्स आहेत त्या सर्व हॉस्पिटलचा सहयोग घेऊन ॲडव्हान्स वायफायद्वारे टेलिकॉन्फरन्सिंग घेऊन या धन्वंतरी अंतर्गत जे काही रुग्णांची तपासणी असेल ती तपासणी केली जाते. त्याचबरोबर डिजिटल सेवाचा उपयोग करून जे काही गरजू व्यक्ती आहेत त्या गरजू व्यक्तींना डोर स्टेप म्हणजे त्यांच्या दारात आरोग्य सेवा दिली जाते. ही धन्वंतरी. त्यानंतर जीवनमान यामध्ये जे काही शेतकरी आहेत किंवा सामान्य लोक आहेत त्यांना या माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग होण्याच्या दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आपल्याला दिसून येतील. त्यामध्ये एक्वा हा एक आहे इंटरनेटवरील शेतकऱ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरं देणारी ही एक सुविधा आहे. ही सुविधा हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. त्यानंतर सागू हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे त्यांचा सागू हा एक तेलुगू शब्द असून त्याचा अर्थ आहे शेतकरी. शेतकऱ्यांना ICTचा वापर करून माहिती देण्याच्या हेतूनं हा सागू उपक्रम राबवण्यात आला होता. त्याला 2004-05 मध्ये गव्हर्नन्स अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. ग्रामीण ज्ञान केंद्र. त्यानंतर गल्ला हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे गल्ला. जे काही किरकोळ स्वरूपाचे किंवा मध्यम स्वरूपातील जे काही व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाचं व्यवस्थापन करण्याच्या हेतूनं हा गल्ला ही एक लो कॉस्ट रिटेल मॅनेजमेंट सिस्टीम तयार केलेली आहे. त्याचबरोबर मोबाईल बेस ॲग्रो म्हणजे हे जे काही उपक्रम आहेत हे सर्व उपक्रम हे शेती आणि जे काही सामान्य जनता आहे त्या सामान्य लोकांसाठी या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. आता आपल्या दृष्टीनं शिक्षणाचं आणि दिव्यांग व्यक्तींसाठी जे काही उपक्रम राबवले जातात ते महत्त्वाचे आहे. श्रुतीदृष्टी हा एक उपक्रम दिव्यांग लोकांसाठी विविध भाषेतील मजकूर ओळखण्याच्या दृष्टीनं हा एक सॉफ्टवेअर तयार केलेला आहे आणि 2007 साली
याला गोल्डन आयकॉन अवॉर्ड हा मिळालेला आहे. त्यानंतर जे काही मेंदूच्या आजाराने जे विकलांग आहेत त्या व्यक्तींना बोलण्यासाठी इंटरलिंग्वा ही एक भाषा MLA ने विकसित केलेली आहे. त्यानंतर सेरेब्रल पाल्सी म्हणजेच जे काही मेंदूच्या आजाराने त्रस्त लोक आहेत त्यांच्यासाठी संवाद साधण्याच्या हेतूनं संयोग हे सॉफ्टवेअर या ठिकाणी विकसित केलेलं आहे. श्रुती हे सॉफ्टवेअर सुद्धा हिंदी व मराठी भाषेतील आवाज त्याचबरोबर उच्चार ओळखून शब्दोच्चारण करण्याच्या दृष्टीनं हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे. साफा हा एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो. ही याचा लॉंग फॉर्म साफा स्क्रीन ॲक्सेस फॉर ऑल हे एक स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेअर असून जे काही अपंग किंवा कमी दृष्टी असणारे व्यक्ती आहेत त्यांना माहितीचं रूपांतर आवाजात करून हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे. हे सॉफ्टवेअर वेगवेगळ्या भाषेत उपलब्ध आहे आणि त्याला नावंसुद्धा वेगवेगळी दिलेली आहेत. त्यामध्ये ईस्पॅक इंग्रजी, तामिळ, हिंदी, श्रुती हिंदी आणि मराठी, वाचक बंगाली, हिंदी, मराठी. साफा हे इंग्रजी, मराठी, तमिळ, तेलुगू या सर्व भाषांचं औपचारिकरण आणि याचं उद्घाटन 12 मार्च 2008 रोजी करण्यात आलं होतं. त्यानंतर डिजिटल लायब्ररी ज्या काही वेगवेगळ्या छापील पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची माहिती CD मध्ये रूपांतरित करून ज्या कविता आहेत त्या कविता या ठिकाणी ध्वनिमुद्रित केलेल्या आहेत. पुस्तकं ध्वनिमुद्रित केलेले आहेत आणि हे विद्यार्थ्यांना अनामत 100 रुपये भरून या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात. म्हणजे जवळजवळ असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी मीडिया लॅब आशिया राबवत असते. मग पुढं मीडिया लॅब आशियाचंच नामकरण डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन म्हणजेच DIC असं करण्यात आलं 2017 साली. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन पूर्वी ही कंपनी मीडिया लॅब आशिया म्हणून काय केली जायची, ओळखली जायची. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी स्थापन केलेली नफा न कमावणारा उपक्रम आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट जर काही असेल तर ते डिजिटल इंडिया या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणं. राज्य सरकार, केंद्र सरकार त्याचबरोबर जे काही विविध मंत्रालय आहेत त्या मंत्रालयांना धोरणात्मक सल्ला पुरवणं, त्यांना तांत्रिक सहाय्य पुरवणं, त्याचबरोबर डिजिटल इंडियाचा हेतू साध्य करण्याच्या हेतूनं वेगवेगळे उपक्रम राबवणं असे कामं ही डिजिटल इंडिया कंपनी करत असते. ही संस्था 2013च्या कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेली आहे. पूर्वी मीडिया लॅब आशिया म्हणून ओळखली जाणारी या संस्थेचं नामकरण 8 सप्टेंबर 2017 पासून डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन म्हणून ओळखलं जातं. आपण याच्यावर जबाबदारी सुद्धा पाहिली. डिजिटल इंडिया कार्यक्रमाचं नेतृत्व आणि ती पूर्ण करण्याचा हेतू या कंपनीचा आहे. या ठिकाणी त्याचे काही उद्दिष्ट दिलेले आहेत. भारत सरकारच्या नेतृत्वाखालील जे काही धोरणात्मक बाबी आहेत त्याचा पुढाकार घेणे, ICT क्षेत्रात क्षमता वाढवणे, संशोधन करणं, विकास करणं, त्याची अंमलबजावणी करणं, प्रशिक्षण, कार्यशाळा, कार्यक्रम आणि मार्गदर्शनासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना तांत्रिक सहाय्य पुरवणं, विविध विभागांना त्यांना जे काही डिजिटल धोरण असेल ते धोरण तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करून देणं, माहिती तंत्रज्ञानातील जे काही उपक्रम आहेत ते सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल्सवर निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणं. DICच्या अंतर्गत ज्या काही खालील संस्था आहेत पहा, TDDD तंत्रज्ञान दृष्टिकोन आणि डिझाईन विभाग, त्यानंतर विश्वेश्वराया PhD योजना, NEGD नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन आणि MyGov यासारख्या या 4 संस्था DIC बरोबर काम करत असतात. त्यानंतर आपल्या शिक्षणाच्या हेतूनं महत्त्वाची संस्था आहे पहा शिक्षा इंडिया. शिक्षा इंडिया ही ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी एक संस्था असून डिसेंबर 2001 मध्ये तिची स्थापना झाली. या संस्थाचा मुख्य उद्देश शैक्षणिक क्षेत्रात 5
5Cचा अनुकरण करणं हे आहे. या 5C मध्ये पहा मग कनेक्टिव्हिटी, कंटेंट, कॅम्प्युटर्स, संगणक, कमर्शियल सस्टेनेबिलिटी, व्यावसायिक स्थिरता आणि कोचिंग, शिक्षक शिक्षण प्रशिक्षण, अशा 5Cचं अनुकरण ही शिक्षा इंडिया करत असते. आणि या शिक्षा इंडियाच्या अंतर्गतच विद्यावाहिनी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या शैक्षणिक सेवा देणे. विद्यावाहिनी या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या शैक्षणिक सेवा देणे. आणि 11 जून 2003 पासून शिक्षा इंडिया आणि आपले जे काही मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आहे, यांनी विद्यावाहिनी हा उपक्रम सुरू केला. अंदाजे 600 कोटी खर्च याला अपेक्षित होता आणि 60,000 शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जातो. अर्नेट एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्कच्या साहाय्याने ग्रामीण भागातील शाळांना इंटरनेटची कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे. विशेषतः माध्यमिक म्हणजेच सेकंडरी शाळांना या ठिकाणी लॅब स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्याचबरोबर नवनवीन ॲप उपलब्ध करून देणं. स्वयं जे काही अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये सॉफ्टवेअर टूल्स व ICT साधनांचा वापर करणं. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण व रोजगारासाठी डिजिटल सॉफ्टवेअर आवश्यक कौशल्य त्यांना मिळवण्यास सक्षम करणं. सामान्य माणसांना विशेषतः जी काही मुलं आहेत त्या मुलांना शिक्षणाचे नवीन प्रभावी प्लॅटफॉर्म पुरवणं असे कामं ही विद्यावाहिनी ही संस्था करत असते. त्याचबरोबर ज्ञानवाहिनी, विद्यावाहिनी सारखाच उपक्रम आहे पहा ज्ञानवाहिनी. माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण हे प्रत्येक नागरिकाला आणि देशाच्या विकासाचा पाया आहे. म्हणून 2003 साली पहा विद्यावाहिनी आणि ज्ञानवाहिनी या दोन्ही पण कार्यक्रमाची सुरुवात एकाच वर्षी झालेली आहे. परंतु विद्यावाहिनी ही उच्च माध्यमिक आणि सेकंडरी शाळा यांच्यासाठी लिमिटेड आहे, तर ज्ञानवाहिनी ही विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेली जी काही महाविद्यालय आहेत त्यांच्याशी संदर्भात आहे. महाविद्यालयातील सर्व विभाग इंटरकनेक्शनने जोडणे, लॅन नेटवर्क सहाय्याने महाविद्यालयीन क्षेत्रात इंटरनेट व कनेक्टिव्हिटी वाढवणे, ईमेलच्या सुविधा पुरवणे, इंटरनेट व इंट्रानेट याद्वारे विविध माहिती पुरवणे, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सेवा उपलब्ध करून देणे, महाविद्यालयातील कंपन्यांना रोजगारासाठी अभ्यासक्रम तयार करणे, असे वेगवेगळे काम हे या ज्ञानवाहिनीमार्फत केलं जातं. तर त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे पहा डिजिटल इंडिया. यावर आपल्याला निश्चित प्रश्न येऊ शकतो. 1 जुलै 2015 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया या उपक्रमाची सुरुवात केली. ज्या काही सरकारी योजना आहेत त्यांची माहिती नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहज मिळणे आणि डिजिटल साक्षरता वाढवून डिजिटल नागरिकांचे सक्षमीकरण करणे हा या डिजिटल इंडिया या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आपण जर आपल्या अवतीभोवती पाहिलं तर आपल्याला CSC सेंटर, सेतू केंद्र, त्यानंतर संग्राम केंद्र असे वेगवेगळे जे काही केंद्र दिसतात ते सर्व या डिजिटल इंडियाचा एक भाग आहेत. यामध्ये पहा आपल्याला मुख्य 9 घटक दिसून येतील. ई-गव्हर्नन्स, ब्रॉडबँड हायवे, युनिव्हर्सल मोबाईल ॲक्सेस, इन्फॉर्मेशन फॉर ऑल, ICT फॉर जॉब्स, अर्ली हार्वेस्ट, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, पब्लिक इंटरनेट ॲक्सेस आणि मोबाईल ॲक्सेस असे काही त्याचे 9 घटक आहेत त्या डिजिटल इंडियाचे. त्यामध्ये आपण काही महत्त्वाचे उपक्रम पाहूया. उमंग हे ॲप आपल्या सर्वांना माहिती असेल. उमंग ॲप त्याचा लॉंग फॉर्म आहे पहा युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. या उमंग ॲपवर विविध सरकारी योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. या ॲपवर सरकारी विभाग आणि त्यांची माहिती सेवा उपलब्ध आहे. यामध्ये डिजिलॉकर असेल, भीमा असेल किंवा ई पंचायत असेल यासारख्या सेवा आपल्याला दिसून येतील. त्यानंतर ई कॅबिनेट हा जो डिजिटल इंडियाचा भाग आहे तर पहिलं ई कॅबिनेट सरकार हे आंध्र प्रदेश सरकारने त्यावेळेचे त्यांचे मुख्यमंत्री होते चंद्राबाबू नायडू. या सरकारने पहिली पेपरलेस ई कॅबिनेट मीटिंग आयोजित केली होती. त्यानंतर या
शासनाच्या उपक्रमातला हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे पहा, यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. एज्युसॅट. एज्युसॅट हे भारताच्या एका शैक्षणिक उपग्रहाचं नाव आहे आणि या उपग्रहाचा वापर फक्त शैक्षणिक कार्यक्रमासाठीच केला जातो. 2 सप्टेंबर 2004 रोजी याचं प्रक्षेपण करण्यात आलं आणि हा उपग्रह पृथ्वीभोवती भूस्थिर कक्षेत स्थिर केलेला आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचा व फक्त शिक्षण क्षेत्रासाठी असणारा हा उपग्रह आहे. एज्युसॅट हा शब्द एज्युकेशन व सॅटेलाइट या 2 शब्दांमधली पहिली 3 अक्षरं घेऊन तयार करण्यात आलेला आहे आणि 26 मार्च 2006 रोजी पहिलं ई क्लासरूमचं प्रक्षेपण या एज्युसॅट उपग्रहाच्या मदतीनं करण्यात आलेलं होतं. तर निश्चितच आपल्याला जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या सर्व घटकाचं असं एक घटकाचं ॲनालिसिस करून आपल्याला एक मार्क मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण TET अनिवार्य केल्यामुळं आपल्याला जे काही पेपर 1 आहे त्या पेपर 1ला जवळपास सर्व 80 ते 90% विद्यार्थी किंवा परीक्षार्थी म्हणू आपण, ते चांगल्यापैकी मार्क घेणार आहेत. यात निश्चित कोणती शंका घेण्याचं कारण नाही. पण जो काही आपला गेम चेंजर ठरणार आहे तर तो पेपर 2 असणार आहे आणि या पेपर 2 मधील प्रत्येक घटक आपण परीक्षेच्या दृष्टीने जो महत्त्वाचा आहे आणि यापूर्वी जे काही IBPSच्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या IBPSच्या वेगवेगळ्या परीक्षावर ज्यावर प्रश्न विचारले आहेत त्या प्रत्येक उपघटकाचं थोडक्यात विश्लेषण करणं गरजेचं आहे. तर आपण या पेपर 2 साठी केंद्रप्रमुख भरतीच्या निमित्तानं हा एक प्रश्नसंच तयार केलेला आहे. या प्रश्नसंचामध्ये आपले सर्व घटक या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. नोट्समध्ये जे प्रश्न तुम्हाला दिसणार नाही ते सुद्धा आपल्या या संचामध्ये समाविष्ट केलेले आहेत. कारण की जवळजवळ 5 ते 6 महिने हा संच तयार करण्यासाठी लागले होते आणि मग त्यामध्ये तुम्हाला पूर्णतः IBPS पॅटर्नवर आधारित प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्याचबरोबर जे काही सारणी आणि आलेख आहेत त्यावर प्रश्न आहेत. संप्रेषण कौशल्यावरती प्रश्न आहेत. आपण जर बाजारात पाहिलं तर संप्रेषण कौशल्य हा घटक सर्वच संदर्भ ग्रंथात एक 10 ते 12 पानातच संपवलेला आहे, परंतु आपल्याला याच्यावरती 15 गुणांचा प्रश्न आहे. त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावर सुद्धा 100 पेक्षा जास्त प्रश्न आहेत, जे आपण आता व्हिडिओ लेक्चर्समध्ये त्याची माहिती पाहत आहोत. त्यानंतर ज्या काही महत्त्वपूर्ण संस्था आहेत त्यांचे सुद्धा 100 पेक्षा जास्त प्रश्न आहेत. शासनाचे ऑनलाईन पोर्टल आहेत त्यामध्ये UDIS वरचे प्रत्येक प्रश्नपत्रिका 2 प्रश्न आहेत, सरळवर आहेत, शाळा सिद्धी आहे, त्यानंतर नवीन आलेलं स्क्वॅप आहे. त्याचबरोबर विविध जे काही सर्वेक्षण व चाचण्या घेण्यात आल्यात मग त्यामध्ये आसर असेल, नॅस असेल, स्लॅश आहे, परक आहे, FLS, पिसा, FLN, पॅट या प्रत्येक चाचणी आणि सर्वेक्षणावर आधारित प्रश्न या प्रश्नसंचामध्ये विकसित केलेले आहेत. त्याचबरोबर शाळा स्तरावरील आर्थिक अभिलेख असतील, अंदाजपत्रक असतील, त्याचबरोबर शाळा विकास आराखडा हा घटक या घटकावर आधारित सुद्धा प्रश्न या ठिकाणी या प्रश्नसंचात समाविष्ट आहेत. त्यानंतर MDM योजना आहे, समग्र शिक्षा अभियान आहे, त्याचबरोबर विविध योजना आहेत, निपुण भारत, NEP 2020, NCF, SCF, त्याचबरोबर RT कायदा, HPC, त्याचबरोबर आपल्या मूल्यमापन पद्धतीत 2019, 17, 24 हे जे काही बदल झालेले आहेत या बदलासह सर्व प्रश्न आपल्या या प्रश्नसंचामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि हा पूर्णतः IBPS पॅटर्नवर आधारित प्रश्नसंच आहे. बऱ्याच आपल्या शिक्षक बांधवांकडून याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे. 1.5 महिन्यात आपल्या जवळजवळ 750 प्रती या ठिकाणी संपलेल्या आहेत आणि प्रश्नांचा दर्जा या संदर्भात सुद्धा आपल्या शिक्षक बंधू भगिनींच्या प्रतिक्रिया येत असतात. तर निश्चितच आपल्या पेपर 2च्या
80+ स्कोरिंगसाठी हा प्रश्नसंच आपल्याला उपयुक्त ठरणार आहे। तर ज्यांना हा प्रश्नसंच हवा आहे त्यांनी आपल्या 73 87 80 44 82 या क्रमांकावर हाय मेसेज टाका, किंवा ज्यांना PDF मध्ये हवा आहे पण फक्त व्ह्यू मोडमध्ये आहे त्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी डाउनलोड होत नाहीत, फक्त तुम्हाला दिसतील आणि सोडवता येतील। तर त्यांनी MDT अकॅडमी हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, ते डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणाहून सुद्धा त्या घेऊ शकता। किंवा ज्यांना प्रिंटेड हवा आहे तर त्यांनी प्रिंटेड साठी 73 87 80 44 82 या क्रमांकावर संपर्क साधून आपली प्रत घेऊ शकता। तरी आपल्या जास्तीत जास्त शिक्षक बंधू भगिनींपर्यंत आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे MD टीचर या चॅनलची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त पेपर 2च्या संदर्भात आपण व्हिडिओ या ठिकाणी पोस्ट करणार आहोत। परंतु यापुढील व्हिडिओ फक्त जे सबस्क्रायबर आहेत फक्त त्यांनाच दिसणार आहेत, कारण ते आपण आता प्रायव्हेट स्वरूपाचे करणार आहोत। ते सर्व विनामूल्य आहेत, पण फक्त जे लोक सबस्क्राईब करतील फक्त त्यांनाच दिसतील ती। त्याची जी काही पाहण्याची हे आहे पब्लिक ऐवजी आपण ते आता प्रायव्हेट करणार आहोत आणि फक्त जे लोक सबस्क्रायबर आहेत त्यांनाच ते दिसणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या शिक्षक बंधू भगिनींपर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। धन्यवाद।